माणगाव तालुक्यातील सावळे सर्वे नंबर 113 मधील संरक्षित वनक्षेत्रात 22 एप्रिल 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण वणव्यामुळे परिसरात धुरांचे लोट उठले आणि वनसंपदेवर गंभीर धोका निर्माण झालाय। या घटनेची माहिती मिळताच प्रशांत शिंदे वनक्षेत्रपाल माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक वैशाली भोर यांनी तात्काळ पथक सज्ज करून पवन चौधरी, दुर्गेश पाटील, राणी लिंबोले आणि स्वप्नील मस्करे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आहे। मध्यरात्री झाडाझुडपातून वाट काढत त्यांनी जीव धोक्यात घालून अथक प्रयत्नातून आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे। वणवा वाऱ्यामुळे झपाट्याने पसरत होता, त्यामुळे अनेक वन्य प्राणी, औषधी वनस्पती आणि जैवविविधतेवर संकट निर्माण झाले होते। साधनांची कमतरता असूनही पथकाने आपल्या अनुभव, प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ही आग नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला। या धाडसी कार्याबद्दल गावकऱ्यांनी वनरक्षकांचे भरभरून कौतुक केले असून जिल्हाभरातून वनविभागाच्या तत्परतेबद्दल अभिनंदन केले जात आहे। यानंतर वनविभागाने जंगलात अनधिकृत प्रवेश व उघड्या आगी लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला असून स्थानिक पातळीवर जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे। या घटनेतून वनसंवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून वनरक्षक व मजुरांचे कार्य खरंच सलाम करण्याजोगे आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।